नक्कीच रुबीना काही वेळापूर्वी श्रद्धांजली धर्मेंद्र पाजी यांना त्या स्मशानभूमीच्या बाहेरची दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय। धर्मेंद्र पाजी यांच्या निधनानंतर खरं तर देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते। प्रत्येकाने आता धर्मेंद्र पाजी यांना श्रद्धांजली वाहिण्यास सुरुवात केलेली आहे। बॉलिवूड मधले दिग्गज कलाकार यांनी स्मशानभूमीमध्ये येऊन धर्मेंद्र पाजी यांना अखेरचा निरोप दिला। छोटे मोठे जे ज्युनियर कलाकार आहेत सोबतच राजकीय नेते सुद्धा स्मशानभूमीमध्ये येऊन देओल कुटुंबियांची भेट घेतात। धर्मेंद्र पाजी यांना शेवटचा निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जेव्हा धर्मेंद्र पाजी यांचं निधन झालं आणि ही माहिती खरं तर देओल कुटुंबियाने खूप गुप्तता पाळली आणि त्यानंतर देओल कुटुंब आणि सोबतच जवळचे जे मित्र परिवार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये धर्मेंद्र पाजी यांच्यावर अंत्यसंस्कार झाला आणि याबाबतची माहिती मिळतात बॉलिवूड मधले जे मोठे कलाकार आहेत ते या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी मंत्री रामदास आठवले यांनी धर्मेंद्र पाजी यांना श्रद्धांजली वाहिली, देओल कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याचा रवाना झाले आहेत। सोबतच अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, आमिर खान आणि जे इतर मोठे कलाकार आहेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन धर्मेंद्र पाजी यांना शेवटचा निरोप दिला की या ठिकाणी फक्त राजकीय नेते किंवा कलाकारांची गर्दी नाहीये तर या संपूर्ण परिसरामध्ये जे फॅन्स आहेत सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा तेवढीच गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक फॅन या ठिकाणी आपल्या लाडक्या कलाकाराला त्याच्या जुन्या ज्या आठवणी आहेत जे जुने डायलॉग्स आहेत त्या डायलॉग या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येकाकडनं या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःख आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र पाजी यांच्यावरती ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता। देओल कुटुंबियांच्या विनंतीनंतर घरीच त्यांच्यावरती उपचाराला सुरुवात देओल कुटुंबियांनी केलेली होती आणि आज धर्मेंद्र पाजी यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे। प्रत्येकाकडनं श्रद्धांजली वाहिली जाते। या संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळत आहे कारण मोठे जे कलाकार आहेत राजकीय नेते जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि धर्मेंद्र पाजी यांना अखेरचा निरोप देत आहेत। देओल कुटुंबियांची विचारपूस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धर्मेंद्र पाजी यांनी आतापर्यंत 300 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि अनेक पिढ्यांवरती धर्मेंद्र पाजी यांनी अधिराज्य गाजवलेलं होतं। बेंझिनमध्ये देखील त्यांची वेगळी क्रेज जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। शोले चित्रपट असेल त्या चित्रपटातले जे डायलॉग आहेत ते आजही प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून आहेत। कलाकारांची एंट्री त्यांची जी गर्दी आहे ती अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि इथे प्रत्येक जण जाऊन देओल कुटुंबियांची भेट घेत आहेत। हेमा मालिनी आणि ईशा देओल काही वेळापूर्वी स्मशानभूमीतून आपल्या घराच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आणि इथून जात असताना त्यांनी हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला आणि एक दुःख जे आहे ते त्यांच्यावरती जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। देओल कुटुंब मागील काही दिवसांपासून खरं तर धर्मेंद्र पाजी यांच्या सोबत होतं, त्यांच्यावरती उपचार जे आहे ते सुरू होते आणि त्यावेळी कुटुंब एकत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आज याबाबतची खरं तर माहिती बाहेर आली आणि त्यानंतर इथे या स्मशानभूमीच्या बाहेर आपल्याला लोकांची, दिग्गजांची, राजकीय नेत्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही दृश्य आहेत स्मशानभूमीच्या बाहेरची। प्रत्येक जण धर्मेंद्र पाजींना निरोप देऊन इथून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मीडिया प्रतिनिधींची देखील तेवढीच गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। फॅन्सची प्रतिक्रिया असेल किंवा मग नेत्यांची एंट्री असेल, नेते जे प्रतिक्रिया देतात ते कॅप्चर ते कव्हर करताना आपण मीडिया प्रतिनिधींना सुद्धा पाहतोय। खरं तर धर्मेंद्र पाजी यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधार व्हावी, त्यांची तब्येत बरी व्हावी म्हणून सोशल मीडियावरती मागील काही दिवसांपासून फॅन्स असतील, बॉलिवूडमधले जे कलाकार असतील ते पोस्ट करत होते, एक वेगळी प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र आज धर्मेंद्र पाजी हे आपल्यामध्ये नाहीयेत। त्यांनी अखेरचा निरोप जो आहे तो घेतलेला आहे। त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडलेला आहे। अंत्यसंस्कारानंतर हेमा मालिनी, ईशा देओल आपल्या घरी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे इतर नेते आहेत, बॉलिवूडचे जे कलाकार आहेत त्यांची घरी जाऊन भेट घेतील। मात्र तुर्तास या ठिकाणी आपल्याला अजूनही बॉलिवूड कलाकारांची गर्दी पाहायला मिळत आहे।